नमस्कार, मी गणेश जाधव. जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. जालन्यात काँग्रेस पक्षाकडे 350 इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. जालना महापालिकेची 15 जानेवारीला निवडणूक आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे. याबाबत माहिती दिली आहे ज्येष्ठ नेते रशीद अब्दुल रशीद पैलवान यांनी. बघूया सविस्तर. सर क्या कहेंगे, महानगर पालिका चुनाव की तैयारियां जोर से चल रही है, कांग्रेस पार्टी के पास कितने इच्छुक उम्मीदवार आए हैं और किस तरीके की सभी? अभी कांग्रेस पार्टी के पास इच्छुक उम्मीदवारों की जो तो अभी 300-350 लोग अभी तक आ चुके हैं जिन्होंने इच्छुक फॉर्म भरे हैं. और अभी हर वक्त है अपने पास. अभी लोग बहुत सारे आएंगे और शहर के अंदर जो तो अच्छा कांग्रेस का वातावरण है. और हमारी जो विकास आघाड़ी है वो जालने में आने वाले महापौर का रिजल्ट देंगे. आपके साथ युति में कुल कितने पार्टियां रहे? अभी हमारे साथ जो तो राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार जी और उद्धव ठाकरे शिवसेना और वंचित से बात चालू है हमारी. ये चांसेस हमारे हैं युति के. क्या एजेंडा लेके चुनाव के मैदान में जाए? एजेंडा शहर का डेवलपमेंट, शहर का विकास. हमारा विज़न जो तो डेवलपमेंट के ऊपर ज़्यादा फोकस रहेगा और शहर में अच्छे और नए चेहरे देंगे और लोग उसको पसंद भी करेंगे. महापौर पद का उम्मीदवार के बारे में कुछ देखो, हमने तो स्टार्ट में बोले कि आने वाला जालना शहर का महापौर व्यापारी वर्ग से रहेगा, क्योंकि शहर को डेवलपमेंट करना, नियोजन करना, ये क्षमता सिर्फ यहाँ पर व्यापारी समाज में. क्योंकि इसके पहले 10 साल बाबू से डायमा जो तो नगरदक्ष रह चुके हैं, यहाँ पर आमदार रह चुके वो. उसके बाद में मानिकचंद जी बोत्रा जी यहाँ पर नगरदक्ष रहे. इनके कार्यकाल देखो आप, इनके काम करने की शैली देखो आप. जैसा उन्होंने जो काम किए, इसको आज तक रिपेयर नहीं कर सके ये लोग. आयशर गाडीची छोटा हत्ती आणि ॲपे रिक्षाला पाठीमागून धडक झाल्यानं ॲपे रिक्षामधील एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात जिल्हा परिषद शाळा बदनापूर येथे जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर घडला आहे. बदनापूर शहराजवळ एका आयशरने आपे रिक्षाने छोट्या हत्तीला जोरात धडक दिली. यावेळी आपे रिक्षा तेथून जात होता. त्याच्या पुढे छोटा हत्ती जालन्याकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या आयशरने आपे रिक्षाला पाठीमागून जोराची धडक दिली. बदनापूर जिल्हा परिषद शाळेसमोर ही घटना घडली. या धडकेत आपे रिक्षा चालक जखमी झाला असून त्यांना जालना येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी नागरिकांनी पाठवले. यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नेताजी सुभाषचंद्र बोस सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह जालना शहरातील प्रभाग क्रमांक 16 मध्ये काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांनी आगामी जालना महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून आपली भूमिका देखील स्पष्ट केली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख म्हणाले की काँग्रेस पक्षात दररोज नव्या कार्यकर्त्यांचा ओघ वाढत असून येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष दमदार कामगिरी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इच्छुक उमेदवार रतन आसाराम लांडगे यांनी सांगितलं की काँग्रेस पक्ष हा सर्वसमावेशक असून तळागाळातील नागरिकांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असून झोपडपट्टीवासियांना पीआर कार्डचं आमिष दाखवलं जात आहे. मात्र नागरिकांनी पीआर कार्डच्या आमिषाला बळी न पडता काँग्रेससोबत ठामपणे उभे राहावे असं आवाहन त्यांनी केलं. पक्षाने आपणास संधी दिल्यास आपण निश्चित निवडून येऊ, तसेच पॅनलमध्ये असलेल्या इतर उमेदवारांना सुद्धा निवडून आणू. सर्व पॅनल सोबत घेऊन चालण्याची आपली भूमिका असेल असं त्यांनी स्पष्ट केलं. प्रभागात रस्ते, नाल्या, पथदिवे, साफसफाई, आरोग्य, शिक्षण यासह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात येईल असे लांडगे यांनी स्पष्ट केलंय. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इच्छुक उमेदवार रतन आसाराम लांडगे यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, काँग्रेस नेते रशीद पहिलवान, इच्छुक उमेदवार फकीरा वाघ, संजय मुथा, संजय इंगळे, कल्याण दये आदी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. रतन आसाराम लांडगे यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक 16 मध्ये काँग्रेस पक्षाला निश्चितच मोठी ताकद मिळाली असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. या कार्यक्रमाला नागरिकांसह महिलांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सांगा की आज पक्ष प्रवेश झाला रतन लांडगे यांचा, काय सांगाल आज? जालना जिल्हा काँग्रेसमय होतोय. तुम्ही बघितलं असाल, आम्ही आहे प्रभाग वाईज सगळ्या गेल्या 8-10 दिवसापासून कुठल्याही पक्षाच्या प्रभाग वाईज मिटिंग झाल्या नाही, पण आम्ही सातत्यानं प्रत्येक प्रभागात जाऊन जनतेशी संवाद साधतोय.
प्रत्येक प्रभागात नवीन नवीन प्रवेश होत आहेत. आता याच प्रभागातील रतनजी लांडगे आणि आमचे संजयजी इंगळे यांचा 8 दिवसापूर्वीच प्रदेशमध्ये प्रवेश झालेला आहे आणि आज रतन लांडगे यांचा झालेला आहे. हे प्रत्येक शहरामध्ये विविध प्रभागातून असे प्रवेश होत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी उत्स्फूर्त असा आम्हाला प्रभाग वाईज आमच्या या कॉर्नर मिटिंगा आम्ही घेतोय, तिथं चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो. आपला पक्ष प्रवेश झालाय, काय सांगाल? साहेब, आज माझा पक्षप्रवेश झाला आहे. आज काँग्रेस पार्टीचे, मला सगळ्यांचे नाव घेता येणार नाही, पण सगळे मोठे पदाधिकारी जे आहेत काँग्रेस पार्टीचे, हे सगळे माझ्या घरी येऊन, इथं माझ्या घरी, स्थानिक माझ्या घरी मी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. आणि प्रवेश यासाठी केला आहे की काँग्रेस पार्टी सगळ्यामध्ये उत्तम चांगली आहे की गोरगरीब लोकांचे कामं करते आणि लोकांना मदत करते. ही मी सगळी छानबीन केली आहे, तरच मी ह्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे. आणि मी ह्या वार्ड क्रमांक 16 मधून मी इच्छुक आहे उमेदवार म्हणून. मी नक्कीच मी निवडून येणारच आहे, पण माझ्यासोबत जे अजून 3 पॅनल आहे, म्हणजे आम्ही 4 पॅनल आहे, ते 100% आम्ही चारी पॅनल आम्ही इथून जिंकून येणार आहे अशी मी इच्छा प्रकट करतो. तर याच्यावर लक्ष करून सनी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी कमिटीने मला एकदा संधी द्यावा आणि ह्या क्षेत्रामध्ये मला ह्या 16 वार्ड क्रमांकामध्ये मला काम करायची संधी देऊन सनी मी 100% नाही 1,00,000% मी आपलं फायनल जिंकून आणि माझ्या पुरतं मी काम करणार नाही, सगळ्यांपुरतं मी काम करन आणि फायनल मी जिंकून आणणार आहे. जनतेसमोर कुठले प्रश्न घेऊन जाणार आहेत, कुठल्या पद्धतीने आपली कार्यप्रणाली राहणार आहे? जनतेला साहेब, जे काँग्रेस, जे बीजेपी लोक, बीजेपी पार्टीने जे लोकांना स्वप्न दाखवलं आहे PR कार्डचं, ते खोटं आहे. ते आम्ही सिद्ध करणार आहे. ते खोटे म्हणून त्यांनी आता पण एक बी कार्ड दिलेलं नाही. आम्ही तुम्हाला PR कार्ड तर नाही, पण गोरगरिबाच्या घरावर आम्ही 4 पत्र 100% टाकून देणार आणि त्यांची सुविधा आम्ही त्यांना नळ रोड नाले तर सरकारचा त्यांचा अधिकारच आहे, पण आम्ही त्यांच्या घराचे कामं करणार, त्यांचे तुटके फुटके घरं बांधून देणार, राशन पाण्याची सोय लावणार, यादीमध्ये घरकुलामध्ये त्यांचं नाव टाकणार. आमच्याकडे जितकी होती मदत आम्ही तितकी त्या गोरगरीब लोकांना आम्ही इथून वार्डमध्ये आम्ही आमचा वार्ड सुंदर करणार. अंबड पोलीस ठाणे हद्दीत अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणे यांच्या पथकानं धडाकेबाज कारवाई केली. या कारवाईत एक कंटेनर खुटका आणि कंटेनर असा 73 लाख रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. अप्पर पोलीस अधीक्षक जालना यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार प्रतिबंधित गुटखा घेऊन जाणारे वाहन हे जालना ते बीड रोडने जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. ही माहिती मिळताच पोलिसांनी संशयित वाहनाचा जालना बीड रोडने पाठलाग करून वाहन हे इंडियन ऑइल पेट्रोल पंप ते हॉटेल भारत दरम्यान मिळून आले. त्यास थांबवून वाहनातील इसमास ताब्यात घेत वाहनाची झडती घेतली असता वाहनात राजनिवास सुगंधित पान मसाला, विमल पान मसाला, रजनीगंधा, बाबा 120 तसेच प्रीमियम जाफरानी जर्दा तंबाखूचा एकूण 43,08,250 आणि कंटेनर वाहन अंदाजे किंमत 30 लाख असे एकूण 73,08,250 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलाय. सदरचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, पोलीस उपनिरीक्षक भागवत कदम यांच्यासह पथकातील सदस्यांनी केली आहे. जालना शहरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात चंदनशिरा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एका 4चाकी वाहनातून विक्रीसाठी आणलेला प्रतिबंधित गुटखा जप्त करत पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलाय. तब्बल 12 लाख रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते. त्या आदेशानुसार 20 डिसेंबर 2025 रोजी चंदनशिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी स्वतंत्र पथक नेमून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पथकास गोपनीय माहिती मिळाली की राजू रोडवरून एका टाटा इंडिगो मांजा 4चाकी वाहनातून जालन्यात गुटख्याची विक्री करण्यासाठी वाहतूक केली जाते. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी राजू रोड परिसरात सापळा रचून संबंधित वाहन थांबवले. सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मिराज, बाबा, रजनीगंधा, राजनिवास, सिमेंटरी, RMD आदी विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा मोठ्या प्रमाणात आढळून आला. वाहनामध्ये जास्त प्रमाणात गुटखा वाहतूक करता यावी यासाठी मागील सीट काढून विशेष रचना केल्याचंही तपासात निष्पन्न झालं. या प्रकरणात मोहम्मद तौसिफ अब्दुल रजाक आणि अब्दुल खालिद अब्दुल कादर या दोघांना ताब्यात घेण्यात आले. सदर प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाईसाठी अन्न सुरक्षा अधिकारी जालना यांना पत्र देण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनसुंदर वेताळ, पोलीस कर्मचारी कृष्णा तंगे, अभिजित वायकोस, रवींद्र देशमुख, राजू पवार आणि पोलीस नायक सुनील पवार यांनी यशस्वीरित्या केली आहे.
सूचनांतर्गत काही गुप्त्याची कारवाई, काय कारवाई सांगा? बरोबर आहे. आज दिनांक 20/11/2025 रोजी आमचे अंमलदार जसे ASI वेताळ, तंगे, वायकोस, देशमुख असे पेट्रोलिंग करत असताना भोकरदन नाका या परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की भोकरदनकडून एक कार गुटखा भरून येत आहे जालन्याच्या दिशेने. त्यानुसार त्यांनी ते माहितीवरून ती कार आली असता तिला आडून ती चेक केली असता तिच्यामध्ये एकूण 5 लाखाचा गुटखा आता बाजार किमतीनुसार तो मिळून आलेला आहे. ती कार आणि गुटखा मिळून असं 12 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरची माहिती आम्ही पत्र अन्न व सुरक्षा अधिकारी यांना दिलेले आहे. ते येऊन आता फिर्याद देतील आणि त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. काय काय गुटखा आहे याच्यामध्ये? गुटखा असं वेगवेगळ्या प्रकारचं एक नाही, भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे गुटखे आहेत. असं एक दोन नाही. माहुरा येथील नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन आणि मका विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांची केंद्र चालकाकडून आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. चाळणी आणि गाळणीच्या नावाखाली प्रति क्विंटल मागे 150 रुपये उकळले जात आहे. संतप्त शेतकऱ्यांनी केंद्रावर धडक दिली आणि शेतकऱ्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे केंद्र चालकाने अखेर माफी मागितली. घेतलेले पैसे परत करण्याचं देखील मान्य केलं. माहोरा येथील नाफेड केंद्रावर दररोज सुमारे 1000 क्विंटल सोयाबीनची खरेदी केली जात होती. मात्र सोयाबीन स्वच्छ करणे, चाळणे आणि वजनाच्या नावाखाली प्रत्यक्ष शेतकऱ्याकडून प्रति क्विंटल 150 रुपयांची सक्तीची वसुली ॲग्रिटच फार्म्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड खरेदी केंद्र माहोरा कडून केली जात होती. एका शेतकऱ्याकडे साधारणपणे 10 ते 15 क्विंटल सोयाबीन असते. या हिशोबाने शेतकऱ्यांची लाखो रुपयांची लूट होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. जोपर्यंत केंद्र चालक शेतकऱ्यांकडून बेकायदेशीर पैसे घेणे थांबवत नाही तोपर्यंत खरेदी बंद ठेवा अशी भूमिका घेत शेतकऱ्यांनी खरेदी रोखून धरली आहे. तसेच ही लूट न थांबण्यास जिल्हाधिकारी आणि पणन महासंघ कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही सरपंच मंगेश लहाने यांनी दिलाय. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब पाटील जाधव, सरपंच गजानन पाटील लहाने आणि कृषी सहाय्यक जगताप यांनी तातडीने हस्तक्षेप केला. माजी सभापती भाऊसाहेब जाधव यांनी केंद्र चालक चव्हाण यांना शेतकऱ्यांसमोर बोलावून चांगलेच खडसावले. शेतकऱ्यांकडून जास्तीचे पैसे घेऊ नका आणि योग्य हमी भावानेच खरेदी करा. जर यापुढे अशी मनमानी झाली तर आम्हाला नाईलाजाने दुसरे खरेदी केंद्र उघडावे लागेल असा सज्जड दम जाधव यांनी दिलाय. शेतकरी आणि पुढाऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे हतबल झालेल्या केंद्र चालक चव्हाण यांनी शेतकऱ्यांसमोर माफी मागितली. तसेच मी घेतलेले अतिरिक्त पैसे परत देईन आणि यापुढे हमीभावानेच माल खरेदी करेन असे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आपली माघार घेतली आहे. जर यापुढे केंद्र चालकाने पुन्हा मनमानी केली तर येत्या 8 दिवसात दुसरे खरेदी केंद्र सुरू करण्यात येईल असेही भाऊसाहेब जाधव यांनी स्पष्ट केले. नमस्कार, मी सुधाकर अर्जुन वाघ माहोरा. मी एक शेतकरी माणूस आहे. मित्र हो, आज मी काल ट्रॅक्टर घेऊन इथं आलो. 100 कट्टे. एक तर पहिलं ॲव्हरेज नाही आलं. एकरी 5-6 गुंठे कसं तरी ॲव्हरेज आलं ओल्या दुष्काळामुळं. इथं आलो, 100 कट्टे मोजमाप झालं. तिथे गेलं, थंब द्यायला ते म्हणजे 150 रुपये क्विंटल द्या. मी त्यांना विचारलं 150 रुपये क्विंटल कायचे बाबा हे पैसे? ते म्हणजे आम्हाला मोजायला पैसे लागते, चाळणा घालायला पैसे लागते, पोत्याला पैसे लागते. मी म्हणतो प्रशासन झोपलं का? शासन GR काय? शासनाचं GR पण मोज घेर बाबा तू. ते म्हणतो नाही, आम्हाला 150 रुपये क्विंटल घ्यावं लागेल. मी मला पावती दे तू. ते म्हणजे पावती किती काही भेटत नाही, तुम्हाला 150 रुपये क्विंटल द्यावं लागेल. मी म्हणतो कोणाच्या नावाखाली पैसे घेता तुम्ही? ह्या मोठ्या मोठ्या लोकांच्या नावाखाली पैसे घेत असाल तर तुम्ही मोठे लोक काय झोपेले का? मार्केट कमिटी झोपली का? मार्केट कमिटी अधिकारी लोक झोपले का? जर झोपले असाल शेतकऱ्याला मग एक काम करा, जहेर द्या आणि त्यांना मारून टाका. तुम्ही व्हा आमदार खासदार आरामशीर. माझं मत एवढंच विनंती करतो, शेतकऱ्याची हाकाळ घेऊ नका. कारण काल ट्रॅक्टर मोजला आम्ही, काल रुपये नसताना त्या ट्रॅक्टर मोजायला तयार नव्हतो. तो इकून त्याला मला मी पैसे आणून देतो बाबा घरून. ट्रॅक्टर मोजल्यानंतर त्याला थंब द्यायचा, आम्हाला म्हणजे 150 रुपये क्विंटल द्या. माझ्याकडे पैसे नसताना त्यांना मला घरी ट्रॅक्टर मोजलं, माप थांबवलं, डबल त्यानं मधून घेतलं. म्हणजे उद्या आणून द्या पैसे. 8,500 रुपये माझे पैसे घ्यायचा प्रयत्न केला. मी त्याला पैसे दिले नाही. म्हणून मी भाऊसाहेबला फोन केला. त्यांना मी त्यांचे उपकार मानतो की ते इथं आले, त्यांनी आज इथे निटोबा केला. आणि उद्या शेतकऱ्यांना आव्हान करतो, कोणीही 1 रुपया देऊ नका. नसता मी उपोषणाला बसल्याशिवाय राहणार नाही. जर यांनी पैसे घेतले तर 100 मी उपोषणाला बसल्याशिवाय राहणार नाही. मी आत्महत्या केली वाटल्यास, पण शेतकऱ्याला तुम्ही काही करायला बसलो, पण शेतकऱ्यांनी मेहरबानी करून पैसे देऊ नका ही विनंती करतो. बोला. माहोरा येथे नाफेडची खरेदी चालू असताना शेतकऱ्याची प्रचंड लूट चाललेली आहे आणि त्यासाठी आम्ही एक 10-20 लोक या खरेदी केंद्रावर आलो असताना आमच्या असं लक्षात आलं की हे 150 रुपये प्रति क्विंटल ही शेतकऱ्याकडून वरतून घेत आहेत आणि चाळणा गाळणा या नावाखाली घेत आहेत. तर माझं असं मत आहे की शेतकऱ्याला फ्री सोयाबीन शासनाने सांगितलेलं आहे की तुम्ही 5328 रुपये प्रति क्विंटल सोयाबीन ही
नाफेड केंद्रावर खरेदी करू असं शासनानं सांगितलं असताना हे वरतून पैसे 150 रुपये क्विंटल प्रति क्विंटल घेत आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त हे जवळपास 1.5 ते 2 किलो 550 किलोच्या कट्ट्याला घेत आहेत. त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्याची ही लूट कुठपर्यंत चालायची आणि ही लूट थांबली पाहिजे. त्यासाठी आम्ही सगळे इथं मिळून त्या खरेदी केंद्रावर गेलो असता त्यांनी असं कबूल केलंय की आम्ही आता 50 किलो आणि 500 ग्रॅम वरती सोयाबीन घेऊ आणि त्यानंतर एकही रुपया शेतकऱ्याकडून घेणार नाही आणि ज्या शेतकऱ्यांचे पैसे आम्ही घेतले होते ते आम्ही वापस करू असं त्यांनी सांगितलंय. नाही तर आमचं असं माननीय कलेक्टर साहेबांना असं विनंती आहे आमची की यांनी इथे अजून नाफेडचे खरेदी सेंटर वाढवले पाहिजे आणि त्या खरेदी सेंटर वाढवून या सोयाबीन खरेदीमध्ये गती आणली पाहिजे. हे शेतकऱ्यांना असं सांगतायत की आम्ही हाताचा चाळणा करू आणि एक प्रति दिवशी फक्त 200 क्विंटल सोयाबीन घेऊ आणि याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की 200 क्विंटल जर घेतली आणि शेतकऱ्यांना जर वरून पैसे दिले तर ते आम्हाला तुम्ही घेऊ द्या. पण आमचं सक्त म्हणणं आहे की शेतकऱ्याची जी सोयाबीन आहे ती फक्त फ्रीमध्ये घेतल्या गेली पाहिजे आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्याने एकही रुपया देऊ नये असं आम्ही सगळ्या पंचकृषीतील शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे. तर आमची माननीय कलेक्टर साहेबांना अशी विनंती आहे की इथे 4-5 नाफेडचे खरेदी केंद्र सुरू झाले पाहिजे. एवढं बोलतो. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन. पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो. आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात, भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं. आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी. शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे.
आपला नळ अधिकृत असेल तर आपल्यास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी. आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी. महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही, मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईलाजाने आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी. याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे. जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना 433203 कार्यालय संपर्क 02482 230 मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा QR कोड द्वारे ऑनलाईन पेमेंट POS मशीन द्वारे रोख रक्कम आणि धनादेश. एवढंच लक्षात घ्या, कर्तव्य विसरू नका. आजच मालमत्ता कर भरा. तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला. कर्तव्य विसरू नका. आजच मालमत्ता कर भरा. तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला. हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा. आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला. तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला. हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी. मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला. तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती. आजच मालमत्ता कर भरा. स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा. सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना.